नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला। ह्या निर्णयाचे सर्वत्र किंबहुना शेतकरी वर्गातून स्वागत होते आहे। याबद्दलचे सविस्तर वृत्त असे: शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल जलद आणि तत्परतेने बाजारामध्ये नेता यावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतीतील पाणंद रस्ते मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। वाहतुकीची सोय सोपी व्हावी, शेतातील यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कमी वेळामध्ये आपली पिके बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी मदत व्हावी, यासाठी शासनाने पाणंद रस्त्यांचे मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेत या संदर्भात एक अभ्यास गट तयार केलेला आहे। या संदर्भात योजना तयार करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट काम करेल। महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हे या अभ्यास गटाचे नेतृत्व करतील। साधारण या अभ्यास गटाची जबाबदारी काय असेल या संदर्भात आपण जाणून घेऊ। पाणंद रस्त्यांसंदर्भात अभ्यास गट अस्तित्वात असलेल्या या समितीमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। अभ्यास गट अस्तित्वात असलेल्या शेत व पाणंद रस्ते योजनांचा अभ्यास करून नागपूर, अमरावती तसेच लातूर जिल्ह्यामध्ये शेती रस्त्यांबद्दल राबवण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास करणे, जमाबंदी आयुक्त तसेच संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करणे, शेती तसेच पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षे ठेवावे किंवा कसे, सध्या अस्तित्वात असलेल्या योजना तसेच ह्या योजना पूर्ण होतात की नाही, त्याकरता कोणत्या लेखाशीर्षातून किती निधी उपलब्ध करून देता येईल याचे निश्चित परिणाम ठरवणे, सदर योजना कोणत्या विभागामार्फत राबवावी याबाबत अभ्यास करणे, महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश वजा सूचना कायदेशीररित्या तपासून अहवाल सादर करणे आदी मुद्द्यांचा या अभ्यास समितीमार्फत अभ्यास केला जाईल। महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमध्ये ही समिती वेळोवेळी अहवाल सादर करणार आहे। या अभ्यास गटामध्ये अपर मुख्य सचिव जलसंपदा, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम, प्रधान सचिव ग्रामविकास, प्रधान सचिव व्यय, वित्त विभागाचे सचिव तसेच प्रधान सचिव रोजगार हमी योजना, यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशु, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, सह उपसचिव विधी व न्याय विभाग, उपसचिव जमीन 1A, महसूल व वन विभाग हे या समितीचे सदस्य, तर सहसचिव L1 महसूल व वन विभाग मंत्रालय हे समितीचे सदस्य असतील। ह्या निर्णयाचे सर्वत्र शेतकरी वर्गातून स्वागत होते आहे। येणाऱ्या काळामध्ये पाणंद रस्त्यांवरून होणारे वाद आणि या संदर्भातील कार्यवाहीसाठी नक्कीच यामुळे मदत होणार आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी, धन्यवाद।